तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. संजय गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा. प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सीपीआय कार्यकर्त्यांकडून आंदोलन, तर पोलिसांशी झटापट झाल्यानंतर पुस्तक वाचनावेळी आंदोलक ताब्यात. बुलढाण्यामध्ये पुस्तक वाचनासाठी निघालेल्या प्रकाशक प्रशांत आंबेंना पोलिसांनी रस्त्यातच अडवलं. गायकवाडांची मगरुरी अजूनही गेलेली नाही, आम्ही कायदेशीर लढाई लढणार. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंकडून भूमिका स्पष्ट. बुलढाण्यातील खामगाव चौकात प्रशांत आंबेंचं आंदोलन. पुस्तक वाचनानंतर प्रकाशक आंबेंचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंवर भावना भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांची मागणी. तर सरकारनं या पुस्तकावर बंदी घालावी. पुस्तकासंदर्भात नोंदणी आणि प्रतींच्या खपावरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित. बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांचे कार्यकर्ते आणि सीपीआय यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वाचनावेळी पोलिसांनी सीपीआयच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं, तर गायकवाड यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. प्रशांत आंबेंची दिलगिरी व्यक्त त्यांनी केलेली आहे. दरम्यान आता बुलढाण्यामध्ये येऊन नाटकं करण्याची गरज काय? प्रशांत आंबेंच्या मोर्चावरून संजय गायकवाडांची टीका, तर बुलढाण्यामध्ये शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्यास आयोजकाची जबाबदारी. गायकवाड यांच्याकडून पुन्हा धमकीचा उल्लेख. रोहित पवार हिरोगिरी करतायत. अजितदादांची जागा घेण्याचा प्रयत्न. दरम्यान दादा जिवंत होते तेव्हा रोहित पवारांचं प्रेम कुठे गेलं होतं? संजय गायकवाडांची टीका, तर दादांचे कार्यकर्ते आपल्या मागे घेण्यासाठी रोहित पवारांची नाटकं सुरू आहेत. गायकवाडांचा हल्लाबोल. तर 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघात जाणार आणि मग काय ते बोलायचं ते समोरासमोर बोलू. रोहित पवारांचं गायकवाडांना आव्हान. शरद पवारांनी पुण्यामध्ये बैठक बोलावली. सूत्रांची माहिती, तर पवारांनी कुटुंबातील सदस्यांना बैठकीसाठी बोलावलं. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंसह सर्व सदस्यांशी शरद पवार बोलणार. मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा, पदाधिकाऱ्यांची भूमिका. तर बच्चू कडूंना सेनेकडून परिषदेसोबत मंत्रिपदाची सुद्धा ऑफर. सूत्रांची माहिती, परिषदेवर आल्यावर 6 महिन्यांनंतर मंत्रिपद देणार. सूत्रांची माहिती. बच्चू कडू रवी राणा यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राजकारणातील कट्टर वैरी असलेले कडू आणि राणा यांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्यापही ठाम, तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार. वडेट्टीवार आणि सतेज पाटलांपाठोपाठ नाना पटोलेंचं वक्तव्य. तर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतील एका जागेसाठी काँग्रेसची आग्रही मागणी. मराठीच्या मुद्द्यावर सरकार माघार घेत आहे. ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. संजय राऊतांचं नाव न घेता मंत्री सरनाईकांना आव्हान. रोहित पवारांकडून पुण्यामध्ये सीआयडी पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी अधिकाऱ्यांची भेट. तर दादांच्या अपघात प्रकरणी तपासात गांभीर्यता दिसत नाही, रोहित पवारांचा आरोप. तर कर्नाटकातील एफआयआर सीआयडीकडे पाठवल्याची माहिती. मात्र सीआयडी तपास नाही तर चौकशी करणार असल्याची अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली. रोहित पवारांचं हे वक्तव्य. अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी दादांच्या 3ही घरांबाहेर पूजा कुणी केली? फोटो दाखवत रोहित पवारांचा सवाल. तर दादांच्या राष्ट्रवादीतील काही जण खरातच्या संपर्कात. दादांच्या अपघातावेळी खरातच्या खात्यामध्ये उलाढाल का वाढली? रोहित पवारांकडून संशय व्यक्त. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी विमानातील एफडीआर आणि सीडीआर मधील माहिती डाउनलोड. तपासात मदत घेण्यासाठी एनटीपीएस कंपनीची नेमणूक. एआयबी आणि डीजीसीएनं माहिती दिल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट. महाराष्ट्रातील 14 तलाव संवर्धन प्रकल्प रद्द. प्रकल्पाचा निधी व्याजासह वसूल करण्याचे आदेश. मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशानं 14 तलाव संवर्धन प्रकल्पांना दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द. यापैकी 11 प्रकल्पांना एकनाथ शिंदे पर्यावरण मंत्री असताना मान्यता दिली होती. रुपाली चाकणकर 1 महिन्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह. तर रुपाली चाकणकरांची नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक. अशोक खरात प्रकरणानंतर महिन्याभरानंतर आता रुपाली चाकणकर ऍक्टिव्ह. अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण. तर योगेंद्र पवारांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीस्थळी स्वच्छता अभियान. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज पुन्हा देवगिरीवर बैठक. बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेसंदर्भात निर्णय होणार. विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, जशान सिद्दीकी, राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी 70 ते 75 उमेदवारांची पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. तर या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया.
विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. तर भाजपच्या कोटात विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी. ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर, तर काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची सपकाळ भेट घेणार. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये बैठक होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार. मीरा रोडवर सुरक्षा रक्षकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक. आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या पोलीस ठाण्यात दाखल. केजरीवालांच्या पाठोपाठ मनीष सिसोदियांचं न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना पत्र, तर माझ्या बाजूनं कोणताही वकील हजर राहणार नाही. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. सत्याग्रहाशिवाय आता दुसरा कोणताही मार्ग नाही. सिसोदियांचा पत्रामध्ये उल्लेख. नागपूरमध्ये श्याम मानव यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी. दरम्यान संत गुलाबबाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप. तर कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी संत गुलाबबाबा सेवाश्रम पदाधिकाऱ्यांचं पोलीस उपायुक्तांना निवेदन. रोहित पवार उद्या हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांविरोधात हक्कभंग मांडला होता. तर उद्या दुपारी विधानभवनात हक्कभंग समितीसमोर सुनावणी पार पडणार. मंत्री लोढांच्या मुंबईतील अनेक बिल्डिंग्सला इंग्रजी नावं आहेत. केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याआधी लोढांनी त्यांच्या ट्रम्प टॉवर्सचं हे नाव बदलावं. ट्रम्प टॉवर्सला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं. मंत्री लोढांवर संजय राऊतांची टीका. काँग्रेसमध्ये राहून रिस्क आहे असं वाटत असल्यानं सगळे लोक काँग्रेस सोडतायत. राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेस पार्टी भुईसपाट करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींवर टीका. अमरावतीच्या परतवाडामध्ये उद्या नितेश राणे यांची सभा. मात्र नितेश राणेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती. परवानगी नाकारली असली तरी मात्र सभा होणारच, आयोजकांची भूमिका. बीडच्या मस्साचोकमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक. मतदान केंद्र परिसरामध्ये नागरिक थांबत असल्यामुळे स्वरूपानंद देशमुख यांचा आक्षेप. स्वरूपानंद देशमुख सरपंच पदाचे उमेदवार. आक्षेपानंतर काही प्रमाणात गोंधळ, तसंच पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये सुद्धा बाचाबाची. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 9 पैकी 5 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची निवड बिनविरोध. दरम्यान तालुक्यातील 3 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार. धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीचे राजपत्र जाहीर. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये 5 स्वीकृत सदस्यांची निवड. तर जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आता 95 दिवसांनी स्वीकृत सदस्य निवडीचे राजपत्र जाहीर. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड. बोंधू खरातचे वकील खरातची एसआयटी कोठडी दरम्यान भेट घेणार. तर बोंधू खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू. 7व्या गुन्ह्यामध्ये बोंधू खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी. तर वकील एसआयटी चौकशी संदर्भात खरातसोबत चर्चा करणार. खरातच्या कार्यालयामधून अंगठीचे 35 माप, 1 धनादेश जप्त. 7व्या गुन्ह्याचा तपास करताना अंगठी बनवण्याचं माप आणि धनादेश आढळला. दरम्यान खरात भक्तांच्या बोटाचं माप घेऊन 5,000ची अंगठी लाखोत विकायचा. एका महिलेच्या नावे असलेल्या मोठ्या रकमेचा धनादेश सुद्धा जप्त. सोलापुरातील बोंधू मनोहर भोसलेकडून भक्तांची फसवणूक प्रकरण. तर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडून बोंधू मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराची 5 तासांमध्ये वेळ चौकशी. माढा न्यायालयामध्ये बोंधू मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराला हजर करणार. मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणामध्ये गंभीर गोष्टी आढळल्यामुळे तपास एटीएसकडे. तर तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढता येते का, विचारात हल्ला केला होता. आरोपीनं आयसिस जिहाद असं शब्द लिहिल्याची सुद्धा नोट आढळली आहे. आरोपी आयसिसशी संबंधित असल्याचे व्हिडिओ पाहत असल्याचं तपासातनं समोर. मुंबईच्या पायधुनीमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. तर कुटुंबानं बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्याची माहिती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण कळणार. दरम्यान आतापर्यंतच्या चौकशीमध्ये संशयास्पद काही सापडलं नसल्याचाही पोलिसांचा दावा. बागेश्वर बाबानं पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी मागितली. नागपुरातील रामकथा कार्यक्रमामध्ये माफी मागितल्याची माहिती. छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद झाला होता. भारत आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे, वेगळ्या घोषणेची गरज नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. तर अयोध्येत राम मंदिर बांधलं जाईल या दाव्यावर लोक हसायचे. रामराज्य केवळ राजामुळे नाही तर प्रजेमुळे सुद्धा होतं, भागवतांचं विधान.
दाऊदचा साथीदार सलीम डोलाला तुर्कीच्या इस्तांबूलमधून अटक. तुर्कीच्या इस्तांबूलमध्ये अटक झाल्यानंतर भारतात त्याचं प्रत्यार्पण. तर सलीम डोलाला भारतात आणल्याची माहिती. सलीम डोला याला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची शक्यता. नाशिकमध्ये सिंहस्थांच्या कामांचा धडाका. तर आता कामं होत असताना नियमांचं पालन होत नसल्यानं नागरिकांचा संताप. नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरांची अधिकाऱ्यांसोबत अचानक पाहणी. नाशिकमधील साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक 377 एकरपैकी 94 एकर जमीन आधीच अधिग्रहित. तर उर्वरित 283 एकर संपादन प्रक्रिया सुरू. जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची स्पष्ट ग्वाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात घट. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 28.19% पाणीसाठा. पाण्याच्या साठ्यात घट होत असल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. मुंबईमध्ये पालिका 1 मे पासून पाणी कपात करण्याचीही शक्यता. नागपुरात गेल्या 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू. उष्माघातानं मृत्यू झाल्याची माहिती. दरम्यान मृत व्यक्तींपैकी बहुतांश 32 ते 55 वयोगटातील पुरुष. सर्वांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले. गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यानं शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये शाळा भरणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. तर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या आणि तसंच कोचिंग क्लासेसच्या वेळेतही बदल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. तर 32 गावातील 78 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. 15 टँकर भागवतायत. 32 गावांची तहान. मंडणगड, चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई. सातारा जिल्हा अक्षरशः उन्हानं होरपळून निघतोय. मानखटावमध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंशांवर. तर थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सायन पनवेल महामार्गावर तरुणाला उष्णतेमुळे भोवळ आली. तरुण उष्णतेमुळे फुटपाथवर कोसळला. स्थानिक नागरिक वाहतूक पोलिसांच्या मदतीनं रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. दरम्यान खारघर पोलीस स्टेशनच्या पुढे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना. नंदुरबारात उष्णतेनं कहर केलाय. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. तर कडक उन्हामुळे रस्त्यांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय. जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. तर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. जालन्यामध्ये 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हाच्या तडाख्यामुळे जालना शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे. तर वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या धोक्यात वाढ. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाची पाणी पातळी बाष्पीभवनामुळे घटली. तर पाणी पातळीत 7% घट. आगामी काळात आणखी बाष्पीभवन होण्याची शक्यता. धरण अधिकाऱ्यांनी वर्तवली शक्यता. लातूरच्या औराद शहांजी या भागामध्ये 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद लातूर शहरामध्ये सुद्धा 41 अंश सेल्सिअस तापमान. तर उन्हापासून काळजी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडा या गावामध्ये सध्या पाणी टंचाई. तर नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंद. सार्वजनिक बोअरवेल बंद असल्यामुळे पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती. छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी, नवा मोंढा या परिसरामध्ये 2000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. महानगरपालिकेची धडक कारवाई. स्वस्तिक प्लास्टिक आणि द्वारकाधीश ट्रेडर्स या मोठ्या विक्रेत्यांच्या गोदामांवर छापेमारी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. भाडेकरू नराधमानंच मुलीवर अत्याचार केल्याची माहिती. आरोपी भूषण पाटील याला शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील ख्रिस्तानंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 3 जणांना जंतुसंसर्ग झाल्यानं दृष्टी गेल्याची तक्रार. जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर सील केलंय. जळगावच्या बांभोरीमध्ये एका कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग. महिलेकडे शरीर सुखाची मागणी. पीडितेच्या तक्रारीवरून जनार्दन नावाच्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. बदनापूर या शहरातल्या कॅनरा बँकेतील अपहार प्रकरणी मॅनेजर आणि सुनाराला 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी. स्ट्रॉंगरूममधील सोन्याच्या पाकिटावर डल्ला मारणारा बँक अधिकारी संजय डोंगरे अद्यापही फरार. बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अटकेत होता. तर आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास आरोपीनं आत्महत्या केली आहे.
परभणीच्या जिंतूर शहरातील नाफेड केंद्राला आग, तर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल आणि इतर साहित्य जळालं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, मात्र आगीत लाखोंचं नुकसान. जळगावच्या पिंपळा परिसरातील ओमकार पार्कमध्ये नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा. चक्क मातीच्या रंगांचं पाणी येत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात. पाण्याच्या शोधात मोरांसह वन्य प्राण्यांची भटकंती. भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव, रेणुकाई या परिसरातलं हे चित्र. अनेक ठिकाणांचे जलस्रोत कोरडे झाल्यानं वन्य प्राण्यांचे मोठे हाल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं निगडी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीचं काम. तर पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व भागांमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद. जळगावच्या भुसावळमध्ये तापमानाचा पारा 46 अंशांवर. धरणांमधील पाण्यात झपाट्यानं घट, तर हतनूर धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा गतवर्षीच्या तुलनेत 7% घट. नागपुरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लक्ष्मण नन्नवरे यांनी धौलगिरी शिखर सर केलंय. धौलगिरी शिखर जगातील 7व्या क्रमांकाचं उंच आणि अत्यंत कठीण समजलं जातं. दरम्यान ही कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातून ते पहिलेच अधिकारी ठरलेत. करमाळा तालुक्यातील जेऊर या ठिकाणी म्हाळसा कांत यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या मैदानाचं आयोजन. दरम्यान अंतिम कुस्ती लढतीमध्ये जयदीप पाटीलनं इराणचे पैलवान जलील इराणी यांचा पराभव केला. पंजाबच्या पटियालामध्ये रेल्वे रुळावर ब्लास्ट झाल्याची माहिती. राजापुरा आणि शंभू रेल्वे स्टेशन दरम्यान ब्लास्ट झाल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातील 54 प्रदूषित नदीपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करून टप्प्याटप्प्यानं पुनरुज्जीवन करण्यात येणार. यंदा सामाजिक आरक्षण नाही. अल्पसंख्याक संस्थांमधील 11वी प्रवेशासंदर्भात शासनाचं स्पष्टीकरण. जागांचं सामाजिक आरक्षणानुसार वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लेखी परीक्षेदरम्यान केंद्रात मोबाईल नेणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल. जळगावात उच्च न्यायालयाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेदरम्यानचा हा प्रकार. उमेदवाराला अटक करून पोलीस कोठडीमध्ये रवानगी. तर नितीन भोजराज असं या आरोपीचं नाव. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सोमवार ठरला ब्लॅक मंडे. तर 3 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3घांचा मृत्यू, तर 5 जण गंभीर जखमी. वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात अपघाताच्या घटना. कोल्हापुरात तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. पुलाची शिरोली या ठिकाणी शाहिद संदे या आरोपीला अटक. तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं उघड. मित्र शाहिदचा शाहरुख हा फरार. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.